अबे एक नंबर दिसते तुझी आपल्या बाईसाठी कानात घेता मला म्हणते डोळ्यांना नको टाक. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्लॉगमध्ये. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं काल की आम्ही शेगावला जाणार आहे आणि आज आमची 8 वाजताची ट्रेन आहे. बघा सगळं सामान वगैरे पॅक करून झालं आहे आणखी आम्ही निघतच आहो. इकडे मम्मी वगैरे, मानसी, साक्षी वगैरे सगळे निघाले आहे. ऑटो येत आहे, कॅब बुक केली आम्ही. तर लवकरच निघूया. पकडून बाई, अरे पकडून बी नाही रे ते नाही. चला झालं का? चला कोण तर गाईस फायनली ऑटो आलेले आहे. दोन बुक करावे लागले आम्हाला कारण आम्ही 10 जण आहोत. तर आता आम्ही निघणार आहोत रेल्वे स्टेशनला. आमची 8ची ट्रेन आहे तर ती मिळाली पाहिजे. तर फायनली आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे गाईस. आणखी जसं की तुम्ही समोर बघू शकता, आजनी रेल्वे स्टेशनला, नागपूर रेल्वे स्टेशनला 100 वर्ष कंप्लीट झालेले आहे. तर तुम्ही समजू शकता किती जुना रेल्वे स्टेशन आहे हा आणि खूप मोठा आहे स्टेशन. तर चला निघूया, ट्रेन आलीच असेल. सेकंड प्लॅटफॉर्मवर आहे ना? बात चलो ना. किती? 65. जाओ अरे वो पीछे जमा हो नंबर पाहा लागेल पहिले. 71 नाही हो नंबर सांग तू फटाफट. अंदर या पहिले. 72 आहे ना? नाही, चला A few moments later. चला झालं. तर गाईज फायनली आपण पोहोचलेलो आहे शेगावला रेल्वे स्टेशनवर. बघू शकता सगळेजण. आताच उतरलो आहे आम्ही निजामुद्दीन एक्सप्रेसवरून. आणखी आता जाऊया, बघूया रूम्स वगैरे. आणखी नंतर गजानन महाराजचे दर्शन करायचं. रेल्वे स्टेशनमधून बाहेर गेल्यानंतर आम्हाला आधी तर खूप जोराची भूक लागली होती म्हणून आम्ही गेलो शेगावची फेमस कचोरी खायला. तर कचोरी खाल्ल्यानंतर आम्ही निघालो ऑटो करून विसावा भक्त निवासकडे रूम बघायसाठी. तर गाईज आपण पोहोचलेलो आहे भक्ती निवास. तर बघूया रूम वगैरे.
तर गाईज भक्तिनिवासमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि त्याच्यामुळे आम्हाला रूम वगैरे काहीच नाही मिळाल्या आणि खूप जास्त भूक लागल्यामुळे आधी तर आम्ही जेवायला आलो. अबे एक नंबर दिसते लुसी नाकाले बी केलं तिनं मी दिसणार नाही ना रे मी दुसकच बनवलं अरे पण तू वरचा नाही का एक नंबर दिसत कांदा करते वे तुम्ही लोक पेंटिंग करून हिला फोटो काढून दाखव हे फायनल पेंटिंग करून दाखव रुसीच्या नाकाले नाका पुस्तकावर मार सजवून A few moments later. तर गाईज जेवण झाला, आराम पण झाला. आणखी आम्ही आता निघतोय दर्शनाला. तर सर्व तयारी वगैरे झाली बघू शकता सर्वांची. समोर आहे तारेश भाऊ, मम्मी वगैरे, आणखी इकडे मावशी वगैरे सगळे येत आहे. असं वाटतंय की म्हणजे इकडे लोक पण खूप सारे जात आहे सायंकाळी. आज असं वाटतंय की सर्व म्हणजे जास्त भीड राहणार आहे सायंकाळी. तर बघूया. यार मी ब्लॉगर आहे. तर गाईज आमचे दर्शन पण झालेले आहेत आणि आतमध्ये मोबाईल अलाव नव्हता तर मी काही रेकॉर्ड केलं नाही. बट आता आरतीची वेळ आहे तर आरती करूया चला. तर आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्व मंदिराच्या बाहेर आलो आणि थोडीशी शॉपिंग वगैरे केली. आपल्या बाईसाठी कानात घेता मला म्हणते डोळ्यांना नको टाकू. आमची शॉपिंग वगैरे करून झालेली आहे आणि आता आम्ही स्नेहांजली रेस्टॉरंट मध्ये आता जेवायला चाललोय रात्रीचं. इथे मेनूज डिसाईड होतोय गाईज. खूप टाइम लागतोय. आम्ही ना बहुत मुश्किल तर गाईज मंदिरातून लगेच काढल्यानंतर आम्ही सर्व आलो आहे रेल्वे स्टेशनला परत. आणखी इथून आमची 12 वाजताची ट्रेन आहे. इथून तर शेगाव टू पुढे कोपरगाव. चला जाऊया. चल जाऊया. पण माझे लगेच पाय दुखत आहे. मला कोणीतरी उचलून नेणार आहे. ए लिफ्ट न जाओ ना. चला
काऊन अरे पण हिचे आता पाय पण दुखताय म्हणते ना, हिला कष्ट पण करायचे आता. वजन कमी नाही होणार आहे. तर गाईज फायनली आपल्याला ट्रेन मिळालेली आहे. आणखी आज मी खूप एन्जॉय केला. गजानन महाराजांचे दर्शन घेतले. म्हणजे मी जसं घरून विचार करून आलो होतो की मला रांगेत उभं राहावं लागेल, खूप गर्दी राहणार, तसं काही झालं नाही. आणखी खूप चांगले दर्शन झाले. आणि दर्शनच नव्हे तर मला आरती सुद्धा मिळाली. तर आणखी आता मला खूप झोप येत आहे. तर ह्या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. आणखी तुम्हाला हा मराठीवाला ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगाल. तर ह्या ब्लॉगला आपण इथेच एंड करू. बट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.